एक असं असतं की घरातल्या गोष्टी बाहेर जाऊ नये, जसं तुम्ही आता म्हटलात तसं. तर ह्या महिलांना तुम्ही काय सांगाल, त्यांचं मनोबल कसं वाढवाल? मी ना या सगळ्या महिलांना एकच सांगेन, बघा प्रत्येक घरात भांडणं होतात. हो. मी हे नाही म्हणत की कुठल्या घरात भांडणं होत नाहीत. कोणी जर म्हणत असेल की नाही बाबा माझं आणि माझ्या नवऱ्याचं तर चांगलं आहे, माझं आणि माझ्या सासूचं तर असं चांगलं आहे, होत नाही. तर ते जर सांगत असतील तर सगळ्यात पहिले तो ओळखा खोटं बोलतोय किंवा खोटं बोलतोय. ओके, बरोबर. तर प्रत्येक घरात ह्या गोष्टी होतात. माझ्या घरातही होतात. होतं. ओके, तुमच्या घरातही होतात, त्यांच्या घरातही होतात. तर सगळ्यात पहिली तर गोष्ट ही जो एक टॅबू आहे ना की आपल्या घरातलं बाहेर नाही गेलं पाहिजे, चार लोकांना आपल्या घरातलं कळलं नाही पाहिजे, हे तर सगळ्यात पहिले डोक्यातून काढायला पाहिजे. बरोबर. आता हे जोपर्यंत भांडणापर्यंत सीमित आहे तोपर्यंत ठीक आहे. पण जर एखादी वरती घरगुती हिंसा होत असेल, आजकाल मी तुम्हाला सांगते वैष्णवीजी, फक्त स्त्रियांवरती नाही पुरुषांवरतीही घरगुती हिंसा होते. बरोबर. आता रिसेंटली मी नाव घेत नाही पण एक केस बरेच गाजली